स्वागत करता. आजची प्रेस कॉन्फरन्स ही गोंय राज्याचे तरुण तडफदार यशस्वी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचो फाल्यां 53वा वाडदिवस आणि त्या वाडदिवसाच्या अनुषंगान विविध प्रोग्राम जे आयोजित केल्या त्याबद्दलची माहिती दिवपा खातीर आजची प्रेस कॉन्फरन्स आसा. आज आमचे मुखार खास करून आमचे गोंय राज्याचे वॉटर रिसोर्सेस तसेच सहकार मंत्री एड्युकेशनिस्ट श्री सुभाष शिरोडकरजी आमचे मदीं आसा. ते आमकां सरकाराच्या वतीन जे पळय कितें प्रोग्राम आयोजीत केल्ले आसा ताची आमकां म्हायती दितले. तशेंच आमचे मदीं आसा आमचे गोंय राज्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री तुषार केळकरजी आणि ताच्याच बरोबर ताचो वांगडी श्री किरण नायक जनरल सेक्रेटरी जावन आसा. ते आमकां भारतीय जनता पक्षाचे वतीन जे कार्यक्रम साजरे जातले ताच्या बद्दल माहिती दितले. एक सामान्य मनशांतल्यान आयिल्लो मुख्यमंत्री आणि अजून पर्यंत सगळ्या लोकांकडे टच दवरपी असो काम करीत वचपी गोंयचे उदरगती खातीर काम करपी असो मुख्यमंत्री यांचा तो वाडदिवस हो एक लोकांचो वाडदिवस जावन आसा. आणि म्हणून हांव विनंती करता आमचे माननीय मंत्री सुभाष भाऊ कडेन की तांणी फुडले सत्र हाताळचें. बापू कळीकर आणि बरे पद्धतीन विषय मुखार घेतिल्लो आसा. आजचो विषय अशें म्हणचे पेक्षा अशें म्हणन सरकार म्हणजे शासन. हें शासन जें आसा पळय न्ही ताका आमी आमकां सगळ्यांकच अभिप्रेत आसा की सुशासन. आनी हें सुशासन जावचें अशें म्हणून हांव पळयता की आमचे तडफदार अशे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे फाटल्या 7 वर्सां सातत्यान काम करताले आसा. ज्या शासनाची हांव अशें म्हणन की गाठ आमच्या जनते कडेन ना तें शासन यशस्वी जावंक शकना. आनी म्हणूनच डॉक्टर प्रमोद सावंत जे आपले 53 वर्सां पूर्ण करून 54 वर्सां कडेन वता. वयाच्या अर्ण तारुण्यात लक्ष तांचेर ही जबाबदारी जी आसा ती जबाबदारी पेलता आसतना तांची तुस्त तोखणाय करीत तितली कमीच. कारण हांवें स्वताक सादारणचे 5 ते 6 सुमार मुख्यमंत्री मायजच म्हटल्यार बरयता 5 मुख्यमंत्री पळयले रायट फ्रॉम द इयर 1984. आनी तातूंत भितर डॉक्टर प्रमोद सावंत हे उठून दिसता. आनी उठून दिसपाक कारण कितें जर जाय जाल्यार तांचे सामान्या बद्दलची आशिल्ली तळमळ. जशें आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांकां एकंदरीत भारतीय समाजा बद्दल जी तळमळ आसा, जी भावना आसा, जी आस्था आसा ती म्हणून त्याच पद्दतीन डॉक्टर प्रमोद सावंत आमच्या गोंयांत काम करतात. आनी म्हणून ताणें आमच्या वाडदिवसाच्या निमित्यान सरकारी पातळीचेर आरोग्यम धनसंपदा हो विशय घेवन तमाम जनतेचे गोमंतकी जनतेचे आरोग्य सांबाळपा संबंधी आनी आरोग्य बरें उरपा संबंधी म्हणजे ताका आमी अशें म्हटलें वावगे जावचें ना. प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. दुयेंस जाले नंतर मागीर तें हॉस्पिटलांत धांव घेवप ताजे पेक्षा तें दुयेंस जावचें न्ही किंवा एखादी खंय तरी सुरवात जाल्ली आसा जाल्यार सुरवातीकच ताका अशें ट्रिटमेंट करपाचें ही भावना घेवन आनी 40 मतदारसंघात कॅम्प्स करपाचें थारायल्लें आसा. आनी हे कॅम्प करता आसतना आमच्या भारत देशाची परंपरा जी 5000 वर्सांची तिका बेज आसा अशी आयुर्वेदीक ट्रिटमेंटाची पद्दत जी आसा पळय ती लोकां कडेन पावोवची, लोकांनी ती आपणावची. ह्या पद्दतीन हे कॅम्प जे आसात पळय न्ही तातूंत मूळ बेसीक जे आसता पळय आयुर्वेदीक वे ऑफ लिव्हिंग लायफ. आनी त्या अनुसार मागीर एक फाल्यां तांच्या साखळेक कॅम्प आसा, ताजे नंतर मागीर मडगांव दुसरो कॅम्प आसतलो आनी ताजे नंतर मागीर साबार जे कॅम्प आसा पळय न्ही ते 40 मतदारसंघ आसतले. खंयचोच मतदारसंघ न भारायता म्हणजे ताचो अर्थ असो जाता की तमाम गोमंतकी जनता जी आसा त्या जनतेक हो विचार पावपाक जाय, त्या जनतेक हो फायदो पावपाक जाय.
की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. आणि त्यानुसार मागीर ह्या कॅम्पाचो फायदो गोमंतकी जनतेने घेवचो, विशेष करून 40 वर्सां वयर जे लोक आसात आनी भायर मनशां आसात, तर लायफस्टायल डिजिजीस जे आसतात पळय न्ही, ताजेर विशेष करून ह्या कॅम्पाच्या माध्यमांतल्यान चड भर दिलो वतलो. आनी खंय अशा प्रकारची खंयच्याय व्यक्ती बद्दल नोंद जाली जर जायत जाल्यार ताचेर लोकांचो आमी फॉलोअप जो आसा पळय न्ही, तो फॉलोअप बी हे कॅम्पाच्या मार्फत घेतलो वतलो. हांव म्हज्या ल्हानशा गांवांत शेरडे गांवांत कांय वर्सां पयलीं म्हणटालो हेल्दी फॅमिली, हेल्दी चायल्ड, हेल्दी फॅमिली आनीक हेल्दी विलेज, हीच संकल्पना की आमचें सुंदर गोंय जे आहा पळय तें हेल्दी आसचें. आनी तें हेल्दी आसतलें जर जायत जाल्यार मेन म्हणजे पयलीं जागृती, आनी ही जागृती कॅम्पांच्या माध्यमांतल्यान मोठ्या प्रमाणात जावंक शकता. सो 40 मतदारसंघाचे कॅम्प आयोजीत करपाचें थारायलें आसा सरकारान. ताका हांव अशें म्हणन की धन्यवाद डॉक्टर प्रमोद सावंत हांकां की ही संकल्पना गोंयांत रावपाची केल्ली आसा. 40 वयल्यान इवन एखादी जावंक शकता की 80-90 सुद्दां जावंक शकता. कारण एक गांवांत गांव मोठे जे आसता पळय न्ही त्या गांवांनी असं जावंक शकता की परत दुबारा कॅम्प घेयात, 3 बार फावटी कॅम्प घेयात असं जावंक शकता. कारण एक कॅम्पाक सादारण एखादी 200, 300, 400, 500 लोक सभा जावंक शकतले. म्हणजे एक गांव जो आसा पळय न्ही तो सादारण 5000, 6000, 7000, 8000 लोकां आसतात. आनी त्यामुळे ही कॅम्पाच्या माध्यमांतल्यान लोकां भितर एक जागृती आरोग्या संबंधी, हेल्दी चायल्ड, हेल्दी फॅमिली, हेल्दी सिनियर्स ही जी संकल्पना आसा ती आमच्या गोंयांत आमी राबोवपाक जाय. आनी ते राबोवपाक हे कॅम्पाच्या माध्यमांतल्यान सरकाराक यश येतलें आनी मेळूंक जाय अशा प्रकारचे हांव स्वताक भावना व्यक्त करता. आरोग्या बरोबरच गोंयांत दुसरे अभिप्राय जे आसा पळय न्ही ते म्हटल्यार तरणाट्या खातीर बरें शिक्षण. नक्कीच शिक्षणाचो म्हजो पिंड. हांव जवळ जवळ फाटल्या 55 वर्सां शिक्षणा खातीरच काम करता, पूण त्या बरोबर पॉलिटिक्स सांबाळटा, समाजकारण सांबाळटा. डॉक्टर प्रमोद सावंत हे आमचे गोंयचे शिक्षण मंत्री म्हणून तांणी अंदूच्यान एक वेगळो मार्ग घेवपाक केल्लो आसा. आनी तो म्हटल्यार कितें 10वीचे भुरगे आनी 12वीचे भुरगे जे आसात त्या भुरग्यांक कॅरियर गायडन्स दिवचें. म्हणजे 10वी पास जायना फुडें हे भुरग्यांनी कशा पद्दतीन आपलो कोर्स निवडपाक जाय आनी 12वीच्या भुरग्यांनी कशा पद्दतीन खंयचो कोर्स आपल्या कॅरियरा खातीर निवडपाक जाय. आमी पळोवपाक जाय की भारत देशाच्या शिक्षण पद्दतीन एकदा कोर्स निवडलो 12वी नंतर, 10वी नंतर, समजा आर्ट्स म्हटलें, कॉमर्स म्हटलें, सायन्स म्हटलें किंवा वोकेशनल म्हटलें, सहसा तातूंत मागीर मुखार बदल जायना अनलेस तो भुरगो तरूण किंवा तरुणी जी आसता पळय न्ही ती कमिटेड आसता. ना म्हाका हें सोडून दुसरें करपाक जाय. फॉर एग्जाम्पल आजूच म्हाका एक भुरगें मेळ्ळें जे MSc इन मॅथ्स, पूण आज ताणें जो कॅरियर चूज केला पळय न्ही एज अ पेंटर ना, फायन पेंटर ह्या पद्दतीन आपली कॅरियर केली. आतां शी इज व्हेरी प्रॉमिनंट लेडी एज फार एज दॅट फील्ड इज कन्सर्न. अशें थोडेच भुरग्यांक जमता. आनी त्यामुळे भुरग्यांक 10वीक धरून आनी हांव एक स्टेपाच्या मुखार वचून म्हणना 8वी, 9वी, 10वी ह्या भुरग्यांक अशे पद्दतीन कॅरियर गायडन्स मेळपाक जाय की 10वीक येना फुडें तो भुरगो म्हणटलो या दीस इज वॉट आय वॉन्ट टू डू. 11वी तो गोंदळ्ळें रावचें ना. आनी हे प्रामुख्यान जाय कित्याक लागून जर जायत आमी सगळ्यांक लक्षात घेवपाक जाय. आमकां म्हायती बी आसली ते आमचे पेरंट्स जे आसात पळय न्ही तांकां तितली बेज ना शिक्षणाची, तांकां म्हायती आसना. आनी विशेष करून नवीन नवीन कोर्सेस जे आयल्या पळय न्ही टॅक्नॉलॉजी भितर बी नवीन कोर्सेस जे आयल्या पळय ताची तर म्हायती नाच. इवन जाणटेल्या कित्याक म्हणून आमकां सुद्दां वेळ कांय वेळ ना. आनी त्यामुळे ही म्हायती सगळी जी आसा पळय न्ही ती शिक्षकांनी दिवपाची आनी शिक्षकांनी ते भुरग्यांक आनी तेंय आसा कॅरियर गायडन्स म्हटल्यार 6 म्हयन्यांतल्यान एकदां न्ही, वर्सांतल्यान एकदां न्ही. म्हणजे स्वताचो अनुभव असो आसा कॅरियर गायडन्स हो शाळेंतलो शिक्षक आसपाक जाय गायड करपी आनी तो कमीत कमी आठवड्यांतल्यान एकदां त्या भुरग्या कडेन उलोवपाक जाय. 8वेच्या भुरग्या कडेन, 9वेच्या भुरग्या कडेन, 10वेच्या भुरग्यांक उलोवपाक जाय. जेणे करून भुरग्याचें ठाम मत तयार जाता की आपल्याक 10वी पास जायना फुडें आपूण खंयच्या कोर्साक वचपाक जाय. आनी तशेंच मागीर 11वी 12वी जाले नंतर 12वी जेन्ना जाता तेन्ना मागीर ताका समजा टॅक्निकल सायडीन वता जर जाय त्या टॅक्निकलाचे खंयचे कोर्स घेवपाचे किंवा मेडिकला वता जर जाय जाल्यार मेडिसिनाचे सायडीचे खंयचे कोर्स घेवपाचे. सगळेच काय डॉक्टर जावंक शकना, सगळेच काय तुजे डेंटिस्ट जावंक शकना, पॅरामेडिकल कोर्सेस आसा पूण तातूंत खंयचे कोर्साक गेले जाल्यार आपल्याक बऱ्याक पडटलें. तर ह्या संबंधीचे प्रत्येक स्कूल आमचे जवळ जवळ 515 ते 520 स्कुलां आसात.
हायर सेकंडरी जवळ आमचे 110 सुमार आसात. हे सगळे कडेन हे नेटवर्क जे आसा पळय न्ही ऑफ अ कॅरियर गायडन्स हे मोठे प्रमाण नेटवर्क जाय आणि ते अंदूच्यान मोठे प्रमाणात करपाक सेवान थारायल्ले आसा. आणि त्यानुसार कालच तांणी काही शिक्षकांची बैठक घेतली. काही म्हणजे 5-10 शिक्षकांची न्ही, रोज मागीर दिसा 50-100 सुमार शिक्षक आशिल्ले, तांकां तांणी गायडन्स केल्ले आसा. आणि आयच्या प्रेस कॉन्फरन्स निमित्यान म्हजे आवड आसा की हे सुद्धा इन्स्टिट्यूट जे आसा पळय न्ही तांणी प्रामुख्यान हो एक सब्जेक्ट अनरिटन सब्जेक्ट जो आहा पळय न्ही तो सब्जेक्ट आपल्या स्कुलांत इंट्रोड्यूस करूंक जाय अशें म्हजें स्वताचें मत. ह्या शिवाय तिसरी आनी एक गजाल सरकारान आपले नजरेन आणि एक हांव अशें म्हणन की एक जिद्दीन आनी भावनेन म्हणटा तशें आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सुरू केलें आणि ती म्हटल्यार आज सुरू केल्या. आज वेर्ना इंडस्ट्रियल असोसिएशन जे आसा पळय न्ही तांचे कडेन सादारणशी 1 म्हयने पयलीं सेवान बैठक घेतली. तांच्यांनी इंट्रॅक्शन केलें आणि तांकां मोटिवेट करून सांगलें की तुमकां जे कितें जॉब्स जाय जे कितें तरुण तुमी घेवपाचे आसा ज्यो कितें तुमची वेकन्सी आसा हे सगळे वेकन्सी तुमी सरकाराच्या मार्फत हे करूंक पळयात. आणि तातूंत भितर ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट जे आसा पळय कॉर्पोरेशन जे आसा पळय न्ही ते कॉर्पोरेशन तातूंत सवय करून घेतिल्ले आसा. आणि हे इंडस्ट्रियल जॉब जे आसा पळय न्ही ते करपा खातीर पयर जी नोटीस जाली त्या नोटिसी भितर जवळ जवळ 750 ते 800 सुमार जॉब आयडेंटिफाय जाल्ले. चड करून टॅक्निकल पोस्ट ITI जाल्ले भुरगे, डिप्लोमा आशिल्ले भुरगे, डिग्री आशिल्ले भुरगे, चड करून टॅक्निकल सायडीन अशे जवळ जवळ 750 सुमार पोस्ट आयडेंटिफाय जाल्ले, डिक्लेअर जाल्ले आणि आज मेजिस्पान तो इंटरव्यू थंय चलता. हाका एक अट घातिल्ली आसा सरकार तर्फे आनी ती म्हटल्यार कितें हे भुरग्यांक 15 वर्सांचे रेजिडन्स. लक्षात घ्या सगळे गोंयकार तमाम भाव भयणी जे आसा पळय न्ही ते अपेक्षीत जातात येस अशा प्रकारचे थोडेशे डायरेक्ट इनडायरेक्ट बंधन पडून आमची भुरगीं जे लोकल भुरगीं आसात ज्या भुरग्यांची जमिनी जे वेर्नाचोच भुरगो आसतलो अशें ना पण आमच्या गोंयकारांच्या जमनी जे आसात ही इंडस्ट्री खातीर घेतलेली आसात. आता फॉर एक्झाम्पल वेर्नाचो फूल प्लॅटो तो इंडस्ट्री खातीर केल्लो आसा. म्हज्या गांवांत म्हजे भितोळेचो जवळ जवळ अर्द गांव जो आसा पळय तो तुका इंडस्ट्री केल्लो आसा. पुणे पळय जर जाय जाल्यार दोंगराचो सगळो माथो जो आसा पळय हो इंडस्ट्री खातीर केल्लो आसा. आणि त्यामुळे ह्या इंडस्ट्री भितर आपसूकच गोंयच्या भुरग्यांक सन ऑफ द सॉयल म्हणटा पळय न्ही तांकां जॉब मेळूंक जाय आणि ते पयली प्रिफरन्स आसपाक जाय. आणि त्या नजरेन सेवान हे पयलें पावल उडयल्लें आसा घातिल्लें आसा जेणे करून आज जवळ जवळ 700-750 भुरगीं जे आसा पळय न्ही इवन मुख्य मायजी बी भुरगे हे गोंयचे भुरगे तांचे कडेन 15 वर्सांची रेजिडन्स आसा जांकां कोंकणी तुगेली भाशा आसा खबर आसा जाणात अशे भुरग्यांक थंय जॉब मेळटलो. आणि ह्या पद्दतीन मागीर पुणे आसा ते पुणे किंवा एखादी हांगच्यान आमच्या सिबा कडेन अशा प्रकारचे इंडस्ट्रियल फेअर जे आहा पळय न्ही इंडस्ट्रियल फेअर फॉर जॉब्स हे एक बरें पावल ह्या वाडदिवसाच्या निमित्यान आमच्या मुख्यमंत्र्यान घेतिल्लें आसा. हांव मुख्यमंत्र्यांक तांचो फाल्यां वाडदिवस जो आसा पळय न्ही खूब मोठ्या प्रमाणात ऑफकोर्स कार्यक्रमाची सगळी रूपरेषा आमचो श्री कुंकळकर सांगतलो पूण म्हजे वतीन डॉक्टर प्रमोद सावंतांका परबी दिता. बऱ्या तारुण्याक तांकां ही जबाबदारी मेळ्ळ्या एक लक्षात घेवपाक जाय. सामकें ऐन तारुण्याचे तांकां जबाबदारी मेळ्ळ्या आनी ते मुळे ते तारुण्याचो बरोबर फायदो गोंयच्या लोकांक गोंयच्या जनतेक गोंयच्या तरुणांक आनी गोंयचे विमेन्स आहा पळय न्ही जे आमचे विमेन एम्पावरमेंट म्हणटा पळय न्ही त्या नदरेन ते दिवपाक पळयतात आनी तांकां तशेंच यश मेळचें. हांव तांच्या वाडदिवसाच्या निमित्तान ऑफकोर्स फाल्यां वतलोच हांव तांच्या कार्यक्रमाक पूण एडवान्स परबी दिता की अशेंच हे गोंयची समाजाची सेवा करपा लागून तांकां बरें आयुश्य आनी बरें आयुश्य आनी बरें आरोग्य मेळचें अशा प्रकारची प्रार्थना देवाक देव बरें करूं. बरें करून सुभाष भाऊ हांव तुषारा कडेन मागता की ताणें फुडले पक्षाचे वतीन जे कार्यक्रम घेतले ते सगळ्यांक सांग. सगळ्यांना नमस्कार. आताच आमचे ऑनरेबल मिनिस्टर सर यांनी शासन म्हणून किंवा सरकार म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत आमचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्तान जे कार्यक्रम हाती घेतला त्याचे पूर्ण ब्रीफिंग केले. आता हांव संघटन म्हणून वाढदिवसानिमित्तान जे कार्यक्रम आम्ही घेतलात त्याच्याबद्दल थोडी माहिती दिता. भारतीय जनता युवा मोर्चा व पूर्ण गोंयभर फाटले 3-4 दीस जाले बर्थडेच्या निमतान एक बुक कलेक्शन ड्रायव्ह सुरू केला. तुमकां पोस्टर दाखयता दिताच मागीर. बुक कलेक्शन ड्रायव्ह इतलो बरो रिस्पॉन्स गोंयच्या प्रत्येक घरांतल्यान आमकां ह्या कलेक्शन ड्रायव्हाक येयला.
खूपशे जे रिडिंग मटेरियल्स असतात जे घरान त्यांच्यानी विकती घेतलेली असतात, बुक्स असतात, हिस्टॉरिकल बुक्स असतात और स्टडी मटेरियल्स असतात भुरग्यांची असतली किंवा बाकी मेडिकल इंजिनियरिंग किंवा घरान वाचपी जी बुक्स असतात ती केन्ना केन्ना वाचली आणि मागीर ती घरान तशीच उरतात. बुक असल्या कारणान विद्या किंवा आमची सरस्वती असल्या कारणान ती केन्ना कोण गार्बेज किंवा हितूरूय घालिनात. सो ती तशीच उरून तो पूर्ण त्याचो साचो किंवा ती कपडान तशीच उरता. सो आमी एक युनिक असो ड्रायव्ह मुख्यमंत्री स्वतः ही आयडिया आमकां दिली की तुम्ही एक बुक कलेक्शन ड्रायव्ह करचो. गोंयभरान खुबश्या परिवारांतल्यान आमकां इतलो रिस्पॉन्स येयलो. आमी स सेंटर्स दवरलेली म्हणजे म्हापसा, पणजे, वास्को, मडगांव, सांखळे आनी काणकोण. प्रत्येक कडेन आमकां 100 वयर कॉल्स येयले. जवळ 150-200 पुस्तकां ही प्रत्येक सेंटराचेर आमी कलेक्ट केला. आणि हांव गोंयच्या जनते कडेन तेंचे धन्यवाद म्हणटा की ह्या ड्रायव्हाक मुख्यमंत्र्याच्या वाडदिवसा निमतान जो ड्रायव्ह केल्लो त्या ड्रायव्हाक तेंच्यांनी खूब चांगलो प्रतिसाद दिलो. हेची जी सेकंड स्टेज आसा हे जे आमी बुक कलेक्शन केला तेचे फाल्यां आमी 40 कॉन्स्टिट्युएन्सीन 40 स्कूल्स 40 लायब्ररीज हांगा हे बुक कलेक्शन जे आमी केला ते डिवायड करून इक्वली हे आमी पुस्तकां मुख्यमंत्र्याच्या वाडदिवसाच्या निमतान अलॉंग विथ आणि स्पेशल स्टेशनरी किट भितर कंपास किंवा बुक्स असतले, पेन्सिल, कलर्स, ड्रॉइंग बुक्स असो एक किट प्रायमरी स्कूल्स, हायस्कूल असो एक 40 कॉन्स्टिट्युएन्सीन एका कॉन्स्टिट्युएन्सीन एक स्कूल अशी 40 स्कुलांनी आमी वितरण करपाचे आसा मुख्यमंत्र्याच्या वाडदिवसाच्या निमतान. सो हेजो फर्स्ट स्टेज बुक कलेक्शन ड्रायव्ह आणि सेकंड स्टेज जी आसा जी फाल्यां आमी मुख्यमंत्र्याच्या वाडदिवसा निमतान हे पूर्ण गोंयभर 40 कॉन्स्टिट्युएन्सीन 40 जाग्यांचेर आमी हे वितरण करपाचे आसा. हेच्या भायर हो एक ग्राउंड कार्यक्रम म्हणजे फिजिकल कार्यक्रम जाका आमी म्हणटा संघटन म्हणून. तेच्या भायर आमी सोशल मिडिया म्हणून युवा मोर्चान 3 कॉम्पिटिशन्स दवरला. पहिले कॉम्पिटिशन आसा रील मेकिंग एनी स्कीम स्टार्टेड बाय डॉक्टर प्रमोद सावंत. एक 1 मिनिट 30 सेकंदाचो रील असतलो. तेजे रुल्स एंड रेग्युलेशनाचो पोस्टर हांव दितात सगळ्यांक. जी स्कीम्स डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री जाल्या मागीर जी सुरू केला अशा स्किमींचे एक्सप्लेनेशन तेचे पूर्ण 1 मिनिटान त्या व्हिडिओन ती स्कीम कोणा खातीर आसा, कित्याक आसा आणि तेजे रुल्स किंवा खंयचे पेपर्स जाय, कितें जाय अप्लाय करपाक हे सगळे सांगपी स्कीम्स अशे स्किमींचे आमी कॉम्पिटिशन दवरला. आणि खुबशे एंट्रीज आमकां ऑलरेडी आयला. माझे घर स्कीम आसतली किंवा सीएम रोजगार आसतले अश्यो कितक्योश्योच स्किमी डॉक्टर प्रमोद सावंत सरकारान सुरू केला. आणि तेजे खुबशे व्हिडिओज आमकां ऑलरेडी म्हणजे एंट्रीज आमकां आयला. म्हाका एक्चुअल डेटा एक्झॅक्ट खबर ना, हांव तुमकां दिता. जवळजवळ 50 वयर कितें तरी गेला. आणि म्हणजे 3 कॉम्पिटिशनां मेळून जे दुसरे कॉम्पिटिशन आसा ते आसा सेल्फी विथ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट स्टार्टेड बाय डॉक्टर प्रमोद सावंत. म्हणजे गोंयभरान जे कितलेशे जे सरकारान प्रोजेक्ट सुरू केला डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री जाल्या मागीर म्हणजे मोपा एअरपोर्ट आसतलो, जुवारी ब्रिज आसतलो, आता म्हणजे खुबशे प्रोजेक्ट असे आसात. थंय रावन फोटो काढून सेल्फी काढून तो अपलोड करून तेचे रुल्स एंड रेग्युलेशन आसात खूब. हांव ते भितर डीप वचनात कित्याक हांव तुमकां पोस्टर सगळे दितात, तुमी तो मागीर दाखयात. आणि तेजे हॅशटॅग घालून तो अपलोड करप. आणि तिसरे जे आसा तो सेल्फी विथ डॉक्टर प्रमोद सावंत. तुमचो खंयचोय फोटो आसा, खंयचोय पयलींचो आसतलो, आतांचो आसतलो, मुख्यमंत्री वांगडा जर फोटो आसा जाल्यार तो हॅशटॅग घालून मुख्यमंत्र्याची पेज फॉलो करून तो जर फोटो तुम्ही अपलोड करता आणि त्या कॉम्पिटिशनात भाग घेता जाल्यार लायक्सच्या बेसिसाचेर तेचे प्राइजींग जातले. ह्या 3 कॉम्पिटिशनात फॉर्मलाइज प्राइजीस आसा, सेम प्राइजीस आसा. फर्स्ट प्राइज इज 40,000 रुपीज, सेकंड प्राइज इज 20,000 रुपीज, थर्ड प्राइज इज 10,000 रुपीज आणि 5 कन्सोलेशन प्राइजीस आसा 5-5 हजाराची. सो ही 3 कॉम्पिटिशन हांव तुमच्या मिडिया वर्गाकडे मागता की तुम्ही पार्टिसिपेट जावचे हितून. तुम्ही तुमच्याकडे खूप डेटा आसतलो रील मेकिंगान पार्टिसिपेट जावन तुम्ही हेचो प्रतिसाद घेवचो, कित्याक तुमकां स्किमी खूप खबर आसात गव्हर्नमेंटाक. सो हांव पूर्ण गोंयच्या युवा वर्गाकडे जे सोशल मिडियाचेर एक्टिव्ह आसा, इन्फ्लुएन्सर्स आसतले किंवा
खुबशे ब्लॉगर्स असतले किंवा युवा वर्ग जो सोशल मीडिया डे टू डे यूज करता हांव सगळ्यांकडे मागता की त्यांनी ह्या तिनूय स्किमीचो पार्टिसिपेट जावन हेचो तुम्ही एक चांगलो असो हेचो फायदो करून घेवचो आणि जी फिजिकल म्हणजे ऑन ग्राउंड आमची जी प्रोग्राम आसा फाल्यां तो आमी पूर्ण गोंयभर 40 कॉन्स्टिट्युएन्सीन 40 स्कुलांनी आमी हे वितरण करतले. थंय लोकल जी मिडिया ग्राउंड रिपोर्टर असतले तांकां आमी इन्वाइट करतले त्या स्कुलान आणि ते फाल्यांचो जो कार्यक्रम आसा तो कव्हर करतले. धन्यवाद. बरें करून तुषार हांव जस्ट समरायज करता. सुभाष भाऊन सांगिल्ले तीन महत्वाचे कार्यक्रम आणि ते डॉक्टर प्रमोद सावंतान जे चालू केल्या. एक म्हणजे हेल्थ विथ आयुर्वेदा. सगळ्या परिवाराक जे आमचे नवे नवे लायफस्टायल डिजीज बी येता तशेंच महिलांक प्रॉब्लेम असता ते सगळे परिवाराक सुरक्षीत हेल्दी दवरपाक हो एक कार्यक्रम हातान घेतिल्लो आसा. ताचे फाल्यां साखळे उक्तावण जातले आणि मागीर ते गोंयभर प्रसारीत जातलो. दुसरो अत्यंत महत्वाचो कार्यक्रम म्हणटा तो आमच्या भुरग्याच्या फुडल्या पिळगे खातीर फ्युचरा खातीर एक जागोर म्हणून कार्यक्रम जो हातान घेतला. म्हणजे एकाच दिसाचे करियर गायडन्स न्ही. भाऊन सांगिल्ले प्रमाणे हे वर्सभर त्या स्टुडंटा बरोबर वावुरपी टिचरीन ताका सारको ताजे एप्टिट्यूड पळोवन गायड करप असो एक कार्यक्रम आसा ज्याच्या लागून ताका एक बरें फ्युचर आनी ताजे फ्युचरा बरोबर गोंयचें भवितव्य उज्वल जातलें असो एक लॉंग टर्म लॉंग विजन दवरपी एक कार्यक्रम आसा. आनी तिसरो म्हणटा तो जॉब फेअर जो आतां ह्याच घडयेक वेर्णा चालू आसा. ताचे मेन जशें भाऊन सांगलें की डॉमिसाइल इज कंपल्सरी. म्हणजे आमच्या भुरग्यांक एक संदी पयली मेळची हो ताजे फाटल्यान उद्देश आसा. आणि तशेंच आमचे पक्षाचे वटेन जे कार्यक्रम हातान घेतल्या तातूंत अत्यंत महत्वाचो म्हणजे ज्ञानवर्धक कार्यक्रम तो म्हणजे खंय तरी आमचे कडेन ज्ञानाची बुकां खुबशे घरांनी आसता. आमी वाचतात दवरतात तशीच उरता पूण ते खंय तरी वाडचे स्प्रेड जावचे म्हणून जो पळय उपक्रम तांणी बुक कलेक्शन ड्रायव्ह हातान घेतला तो बुक कलेक्शन आनी ताचें डिस्ट्रिब्युशन हे फाल्यां जातलें. तशेंच ते युवा मोर्चा तर्फे स्कुलांत जे पळय गरजू भुरगे आसा तांकां स्कूल किट्स तेय वाडटले. सगळे 40 कॉन्स्टिट्युएन्सीन तांणी हातान घेतला पूण फाल्यां साखळेच्यान तो शुभारंभ जातलो. तशेंच रील विथ लाभार्थी सेल्फी विथ प्रोजेक्ट आणि फोटो विथ सीएम असे विविध सोशल मिडियाचे तरणाट्या खातीर उपक्रम असे विविध उपक्रम हातान घेतल्या. हांव तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकां कडेन आवाहन करता की तांणी व्हडा संख्येन हातून सगळ्यांक भाग घेवचो आणि आपलो तेंको गोंयचे तरुण तरफदार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंताक आसा हे दाखोवन दिवचे. तशेंच तुमच्या मार्फत एक म्हायती दिवपाक सोदता की फाल्यां मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे 5 जाल्या उपरांत साखळेच्या रवींद्र भवनात सगळ्या लोकांक मेळपा खातीर उपलब्ध आसतले. तांकां वाडदिवसाच्यो विशीस आसतल्यो त्यो लोकांकय दिवपाक आमच्या सगळ्या नागरिकांक दिवपाक मेळटले आनी ते मेळमंच सगळे काबार जे आमचे ते उपलब्ध आसतले. हांव आमच्या वतीन सगळ्यांक आमच्या तरुण मुख्यमंत्र्याक बरो एक उदंड आयुष्य उदंड स्वास्थ्य लाभो अशें देवा कडेन प्रार्थना करता आणि अशीच गोंयची सेवा करपाक तांकां संदी मेळची ही तुमच्या मार्फत तांकां एक बड्डे विशीस दिता. देव बरें करूं. कितें आसल्यार ह्या संदर्भात कितें आसलें विचारपाक करता. श्याम सांग. WRD मिनिस्टराक माझा प्रश्न आसा त्या खात्या संदर्भात. म्हणजे काय सांगा. मिनिस्टर तुमच्या डिपार्टमेंटा अंडर जी कामां जातात गाळे वचपाची आनी हरवी काल एक पेडणे आरोप जाला जे टेंडरिंग जालें वर्क ऑर्डर जाली आनी काम जायनासतना ताका फिजिकली वर्क कंप्लिशन सर्टिफिकेट दिली आनी पेमेंटूय जालो असो आरोप केला. हे तुमच्या लक्षांत आयला. श्याम हांव एकच सांगपाक सोदता की आतांच हांवें सांगिल्लें तुमचे कडेन एक रिक्वेस्ट केल्ली की ह्या संदर्भात जर कितें आसा जाल्यार विचारचें पूण डेफिनेटली मिनिस्टर इज ग्रेशियस इनफ टू आन्सर युअर क्वेश्चन. आमचे क्वेश्चन म्हळ्यार सांगया म्हाका आजच्या ह्या विशयाचेर डायवर्शन नाका. म्हाका मागीर नांव सांगल्यार जालें. पेडणे म्हळ्यार पेडणे जवळ जवळ 7-8 गांव आसा. आय विल इन्क्वायर अबाउट. सर तुम्ही विषय उलोव नाका. आता विषय इतल्या तुम्ही उलयता ते आसपाचें आनी वचपाचें पळय सांगया जाल्यार मागीर तुम्ही ते डायरेक्ट हे लायव्ह केल्ल्या भशेन जालें न्हू ते मागीर आनी आमकां आपोवन तेचो एक मिनिट कितें जाता पळय सांगया.
डायव्हर्शन जावपाक जायना म्हणून ना डायव्हर्शन प्रोग्राम तुम्ही सांगला तो कळलो लोकांना. आम्ही प्रेस कंट्रोल घेतलाय ताका लागून न्ही ते नंतर दाखली कितें लक्षात घ्या म्हणजे डिपार्टमेंटात मध्ये जाल्यार ते तो पिशा लागून ना तुमची लक्ष येऊ नका म्हणटा कोणी कंप्लेन ना, म्हाका- एक मिनिट म्हाका माझा प्रश्न माझा प्रश्न पण प्रश्न ऐकाय तुवें सांगला पळय न्ही हाजेर हांव सांगता आजच सांगता चीफ इंजिनियर येवपाक इन्क्वायरी करता ओके तर जावंक शकना केला जर जाय जाल्यार जे कोणी केला पळय ताका पनिशमेंट जाता एकच आणि इरिगेशन डिपार्टमेंटाच्या अंडर जो अंजुना कॅनल आसा अंजुनाचो कॅनल लोडा प्रकल्पाक हांगसर ते जे कॅनलाचे उदक त्या प्रकल्पाच्या कामा खातीर वापरले वतात असो त्या आंदोलकाचो आरोप आसा आणि तेणे जे एविडन्सली दाखयला सगळे विथ व्हिडिओग्राफी आणि सगळे म्हाका दिसना की परमिशन घेतली शिवाय खंयच्याय कॅनलाचें उदक जें आहा पळय न्ही वीच इज मेंट फॉर तें वापरतात फक्त इरिगेशनाक म्हाका दिसना पूण तरी आसतना तुमी सांगला म्हणटरी आनी सांगला तशें आतां चीफ इंजिनियर सांजचो 5 7 येवपाक सांगता सर म्हाका एक सांगा फाल्यां तुमी सीएमाच्या बड्डेक लागून 40 मतदारसंघात जे फंक्शन दवरल्या ते एकाच टायमार स्टार्ट जातले काय तेजे टायमिंग पळय लक्षात घ्या मेडिकल कॅम्प जे आसा ते फाल्यांच्यान सुरवात आमच्या साखळीच्यान सीएमाच्या मतदारसंघात आणि दर मुखाल्ली शेनवार आयतार एक कॅम्प मुखार चालू उरतले 40 मतदारसंघात फाल्यां एकच दिसाक सगळे कडेन न्ही मुखाल्ले दर शेनवार आयतारा हे कॅम्प त्या मतदारसंघात ताची शेड्यूल आसतलें कळ्ळें ना आनी ते शेड्युला प्रमाणे हे कॅम्प सगळे तुगेले मेनली आयुर्वेदीक ट्रिटमेंट वे ऑफ ट्रिटमेंट असं असतं हे सरकारच्या जिल्ह्यातले काही आयज जे शिबिरां घेतले तेन्ना वखदां बी दितले लोकांक की कितें हय म्हणजे फाल्यां कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद सायन्स सांखळे जे आसा ते सकाळी फुडें तो चालू जातलो परवा ताजे मडगांव कॅम्प आसा तसोच आणि ताच्या नंतर मागीर सगळे गोंयभर 40 कॉन्स्टिट्युएन्सीनी हे कॅम्प जातले तातूंत जी कितें वखदां बी जाय तातूंत टेस्टूय करतले म्हणजे ब्लड टेस्ट आसतली रेग्युलर रुटीन टेस्ट आसतल्यो तेय जातल्यो मिनिस्टर तुम्ही आज जॉब फेअराचे एक सांगले वेळा आज इनॉग्रेशन झाला म्हणून सरकार एम्प्लॉयमेंट पॉलिसी कित्याक आपणायना इतल्या जे हे प्रायव्हेट जे हे आसा पळय ताजो तो एक भाग न्ही आज पळयात लक्षात घ्या अशें एक हरियाणा एक हें आशिल्लें राज्य ज्या हातूंत तांणी बंधनां घातिल्लीं आनी सुप्रीम कोर्टान तें भायर उडयलें हांगसर आमी हो दुसरे पद्दतीन प्रयत्न केला की 15 वर्सांचे रेजिडन्स घेवन वेर्णा भुरग्यांनी इंटरव्यू येवचे हाका कशें अशें मेळटा तुमचे रिपोर्ट रिस्पॉन्स कसो मेळटा पळोवपाचो आनी त्या नुसार मागीर पुणे आसा नंतर बेतोडे आसा त्या बाजून आमच्या नॉर्थाक आसा पुरवाय आसा ते सगळे आसा सर ते एक लक्षात घ्या एक आमी सुरवात जी केल्या पळय प्रॅक्टिकल सुरवात केल्या पॉलिसी केल्या बरेच वेळा पॉलिसी पेपरांत उरतात हे प्रॅक्टिकल सुरवात म्हणजे जे भुरगे आसात त्या भुरग्यांनी सर्टिफिकेट घेवन येवचे आनी इंटरव्यू घेवचो आनी कंपनी सुद्दां तयार जाल्या की हे भुरगे आमी दिता आसा म्हणजे हे प्रॅक्टिकल हे सुरवात जाता हाजे पयलीं जाल्ले अशे जॉब फेअर एक दोन जाल्ले अशें न्ही पूण ते अशें सामकी डायरेक्टली इंडस्ट्रीकडे जावन आशिल्ले एकूच सर आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या वाडदिसा निमतान गोंयकारांक एक मेडिकल कॅम्प आज जर गोंयांत पळयलो जाल्यार जमनी कन्वर्जनाचेर गोंयकार हाडटा थंय लोदाक लागून आंदोलन पळसकट्या आंदोलन सो ह्याय लोकांक खुश करपाक सरकाराक दिसना मुख्यमंत्र्याच्या वाडदिसा निमतान ह्याय लोकांचे कितें तरी बरें जावचें अशें दिसना तुमकां सी लक्षात घ्या हांव पळय म्हज्या एक दोस्ता कडेन उलयतालो गोवा दमन आनी दीव हे पयलीं एककडे आशिल्ले आतां हे 2 संघ प्रदेश जाले वटेच्यान म्हाका तो मुद्दोच सांगतालो थंय इतली इंडस्ट्रियल ग्रोथ जाल्या दमन दीव आनी लोक एप्लिकेशन दितात टू सेटअप इंडस्ट्री आनीक 8 दिसां भितर किंवा 15 दिसां भितर क्लियर जाता लक्षात घ्या ना हांव काय सांगता जेन्युइन जे आसा पळय न्ही ते आमी करूंकूच जाय जेन्युइन ना पळय न्ही उदक डबल विकपाक जाय डबल कलर करून दिवपाक जाय आमी करप न्ही आतां हाका कशें आसता मुख्यमंत्री आपूण स्वता ती जमीन विकना आमी कोण विकना कोण मालक आसता पळय न्ही तो मालक ती जमीन विकपाक तयारी करता सो एक लक्षात घेवपाक जाय आमी हाजे पयलीं आमचे पोस्टल धरून कलंगूट धरून ते वयर पर्यंत विकत गेले येवच्यान पणजे धरून ते विकत गेले इतले फाटल्या वर्सां 40-50 वर्सां तुम्ही आशिल्ले त्या सरकारान सरकारान विकूना ते लक्षात घ्या
सरकारान करूं ना, सरकार जमीन कलंगूट ना, सरकार जमीन मिरामार ना, आनी असली जाल्यार ती विकपा मेळना. आनी एक प्रोजेक्ट घेवचो पडटा, सरकारान चित्र प्रोजेक्ट घेवचो पडटा. आतां आंदोलन जे आसा पळय न्ही, काही ठिकाणी रास्त आंदोलन. एक लक्षात घ्या, नायलन 66 आमी आंदोलन केलें गेलो, कोणा नुकसान जालें. आमी कोंकण रेल्वेक आंदोलन करताले, कोंकण रेल्वे नाका म्हूण आंदोलन करताले. सर आज ते- तुम्ही आन्सर दिता तो वेगळो आसा. ताजे गोंयचें जे डिस्ट्रक्शन जाता ताजें तुम्ही समर्थन करता काय ना म्हणटा? ना ना ऐका लक्षात घ्या, हांव तेच म्हणटा न्ही, इश्यू बाय इश्यू, प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट आमी गोंयकारांनी ताका काही गजालींक समर्थन दिवपाक जाय. आनी ज्या जाग्यार समर्थन दिवपाक नाका, म्हणजे खरोच डेट्रिमेंटल आसा फॉर द स्टेट ऑफ गोवा, सर, लोढा सर- प्रकल्पाचे तुम्ही समर्थन करता? हांवें तो लोडा प्रकल्प पळोवंकूय ना, खंय जाता आनी कोणाक जाग्यार जाता आनी कितें जाता म्हणटा तो. टीसीपी मिनिस्टर कितें म्हटलें? टीसीपी मिनिस्टर तरी आतां तुमी कितें करात, तिसरी मिनिस्टर गोंय भायर ना, गोंयांत आसता. सर एकूच गजाल की जो कायदो जमनी कन्वर्जनाच्या बाबतीत सांखळेक लागता, सांतांद्रेक लागता, तो गोंयाक कित्याक कितें लागना? म्हणटा? सांखळेक कायदो सांखळेचे जे कन्वर्जन जाले ती फाटी त्या भागातल्या सांतांद्रेची जाता जाल्यार गोंयाक कित्याक त्या लागना? भागातल्या लोकांक समजा दिसता की आमच्या हातून डेव्हलपमेंट जावपाक जाय. आता फॉर एक्झाम्पल हांवें मागणी केली की आमच्या आयटीआय जावची, आयआयटी जावची म्हणून. म्हाका दिसतालेंच की आयआयटी जावची अशें म्हणून. अजून दिसता म्हाका. पण लोकांचो काही लोकांचो विरोध आशिल्लो. आयआयटी केली. आता सुदैवान ती आयआयटी पयलीं सुरू जाली फार्मागुडयेर म्हणून चालू आसा. तर भुरगीं शिकतात, आमगेले काही भुरगीं शिकतात. ते लक्षात ना दवरा. पूण ह्या कायद्याचो आणि आयआयटीचो खंय लिंक ना ना नीक नाम कितें ते तो पूण project जो नाही. कायदो लँड कन्वर्जन सांखळेक लागता, सांतांद्रेक लागता, त्याचो आयआयटी कांयच लिंक लागना. काही लोक प्रोजेक्टच नाका म्हणटा आमकां. डिस्ट्रक्टिव्ह प्रोजेक्ट नाका म्हणटा. हांव तेच म्हटलं न्ही, हांव तर तेच म्हटलां. डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह फॉर एक्झाम्पल हांव बोरये ब्रिज जाय, हा, हाजेर बंधन नाका म्हणून 5-10 लोक 15 इकडे येतात आनी नाका म्हणटा. फाल्यां बोरयेचो पूल जाय जाल्यार नॉर्थ आनी सावथ आमचे डिस्कनेक्ट जातले पळय न्ही, आनी फेरीबोट हाजे पळय आमी त्रास हाल काडले. आमी म्हणजे शेवटेच्या लोकांनी मडगांवच्यान आमकां पणजे येवपाक कुठ्ठाळी कितले त्रास जाताले पळय न्ही, आमकां अनुभव आसा. आनी हो जो ब्रिज जावन आशिल्लो जुवारी ब्रिज, जाल्यार कितले हाल जाता आसले म्हणटाले. आज तशें बोरयेचो ब्रिज नाका म्हणटात. ताजेर इंजिनीक सुद्दां केले. हे जर आमी ओके आमी वी फॅल इन लायन विथ देम, नाका अशें म्हटलें, नाका म्हटलें, कितें परिस्थिती जातली? पूण आतां सांखळेन सीएमान नाका म्हणटा खंय 10 वर्सां 15 वर्सां तो ब्रिज धाडसो उरलो जर जायत फाल्यां जाल्यार थंय फेरी 4 फेरी 6 फेरी 8 फेरी घालचे पडटले. हाल कशे कोणा काडचे पडटा. म्हणजे शासन जे आसता पळय न्ही, गव्हर्मेंटान एप्रोप्रिएट डिसिजन घेवपाक जाय. खंयचे प्रोजेक्ट आमकां जाय, खंयचे प्रोजेक्ट एखादी सनद दिवपाक जाय, उदय ओके. आमी कोंकण रेल्वे बंद जाल्ली जाल्यार कोंकण रेल्वेची कितली गाडी आज वता पळय न्ही, कोण वता गाडी? विचारपाक तांचे जाले आसा. हांव सगळ्यांचे आभार प्रकट करता. आयचे तुम्ही प्रेस कव्हरेज सगळ्यांक दितले, हे सगळ्या प्रोग्रामाक दितले अशें मान्य करता. तुमचे सगळ्यांचे आभार मानता. देव बरें करूं.